हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा मित्रांनो, जे आपले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरतीचे जो रिझल्ट आहे हा लवकरच डिक्लेअर होणार आहे. तर बघा, सपोज आता तुमची यापुढची जी प्रोसेस आहे, समजा रिझल्ट, मेरिट लिस्ट हे खूप फास्ट होणार आहे आणि त्यानंतर बघा तुमचा जर गुड स्कोर जर असेल किंवा तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स नक्कीच रेडी करायला पाहिजे आतापासूनच. तर बघा कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे, सपोज जर बघितलं आपण तर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागू शकतात, तर बघू आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आपण जर बघितलं तर बघा, सर्वात पहिले जो आपला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केला होता आपण ऍट दॅट ज्यावेळेस तुमचं न्यू जी नोटिफिकेशन आली होती या रिक्रुटमेंटची, तर त्यावेळेस जो तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केला होता तर त्या फॉर्मची तुम्हाला एक हार्ड कॉपी प्रिंट आउट करून ठेवायची आहे. आणि त्यासोबत सोबत तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स त्या फॉर्म ऍप्लिकेशन मध्ये फिलअप केले होते तर त्याची तुम्हाला हार्ड कॉपी प्लस त्यांचे दोन दोन झेरॉक्सचा एक बंच तुम्हाला बनवायचा आहे. बघा, त्यासोबत तुम्ही ज्यावेळेस एक्झाम द्यायला गेले होते एक्झाम हॉलमध्ये तर त्यासोबत तुम्हाला एक ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट भेटलं होतं. तर या हॉल तिकीटवर बघा तुमचा एक स्टॅम्प असतो, ज्या TCS आयॉन किंवा तुम्ही ज्या झोनला सेंटरला तुम्ही गेले होते त्या झोनवरती तुमचा एक ऍडमिट कार्डवरती तुमचा स्टॅम्प मारलेला असतो. तर तो तुम्हाला ऍडमिट कार्डची पण त्यासोबत सोबत एक ठेवायचं आहे. तो ऍडमिट कार्ड जपवून तुम्ही जर बघा ठेवला असेल कुठं घरामध्ये तर ते तुम्हाला त्याची हार्ड कॉपी सोबत ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट जर बघितलं आपण तर बघा बहुतांश मुलांचे प्रश्न असतात की सर माझ्या 10वीच्या नावामध्ये बदल आहे, 10वीच्या मार्कशीटवर थोडं नावामध्ये मिस्टेक आहे, किंवा सपोज जर बघितलं आपण तर वेलांटी, काना, मात्रा जे काही तुमचे जर बदल असतील तर बघा आता वेळ तुमची गेलेली नाहीये. तुम्ही काय करू शकता, एक आता जसं जनरली जर बघितलं आपण तर एक गॅझेट बनवू शकता. लक्षात घ्या, एक गॅझेट तुम्ही बनवू शकता. किंवा जनरली जर बघितलं आपण तर हे गॅझेटला वेळ लागतो मित्रांनो. बघा, तुम्ही हे गॅझेट आतापासूनच बनवायला टाकायला पाहिजे, कारण की याला जनरली जर बघितलं आपण तर एक 15 दिवस लागते गॅझेट बनवायला. तुम्ही सेतूवरती गेला तर एक तुमचं मला वाटतं 513 काहीतरी एक चलान राहते आणि तो सेतूवाला घेईल तुमचे 100 रुपये. असे तुम्हाला 1000 रुपयामध्ये पूर्ण तुमचं गॅझेट होऊन जातो. किंवा त्यासोबत सोबत तुम्ही एक अफिडेव्हिट पण बनवू शकता. नावामध्ये जर बदल असेल तर तुम्ही जर बघितलं आपण तर एक जो आपला तहसील असतो किंवा जिथं वेंडर वगैरे असते तर तिथं जाऊन तुम्ही काय करा, ज्या डॉक्युमेंट्समध्ये तुमचं बदल आहे तर त्या डॉक्युमेंट्समध्ये त्याचा उल्लेख करा की माझं हे नाव आहे आणि माझ्या या डॉक्युमेंटमध्ये असं असं दिलेलं आहे, तर माझा या दोन्ही नावाचा व्यक्ती मी एकच आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही असं दर्शवू शकता. तर बघा, हे खूप महत्वाचं आहे नावामध्ये बदल जर असेल तर. त्यानंतर बघा, किंवा तुम्ही जर मॅरिड असाल तर तुमचं मॅरिड झाल्यानंतर तो मॅरेज सर्टिफिकेट वगैरे आहे तो तुम्हाला काढायला पाहिजे, कारण की तो पण लागेल तुम्हाला. त्यानंतर बघा, तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे आपल्या ऑफिशियल रिक्रुटमेंट जी नोटिफिकेशन आली होती त्यामध्ये दिलेलं आहे. बघा, तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागतो, रहिवासी जो अधिवास दाखला आहे तुमचा. सपोज तुम्ही जनरली जर बघितलं आपण तर एक तुमचा अधिवास लागेल, जन्म प्रमाणपत्र लागतो आणि त्यासोबत सोबत तुमचे बघा नेक्स्ट जर बघितलं आपण तर तुमचा 10वीचा जो SSCचा सर्टिफिकेट आहे तो लागतो. यामध्ये तुमची मार्कशीट लागेल आणि सपोज जर बघितले आपण तर तुमचा तो हे आहे मार्क मेमो आणि मार्कशीट मध्ये बदल असते बघा. सनद आणि तुमची जी हे असते मार्कशीट असते, हे दोन्ही तुम्हाला पाहिजे. त्यासोबत सोबत जनरली जर बघितलं आपण तर वयाचा पुरावा म्हणून तुम्ही एक आपलं बर्थ सर्टिफिकेट पण जोडू शकता. आणि किंवा तुम्हाला जनरली जर बघितलं आपण तर जन्माचा दाखला पण. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा तुम्ही सपोज जर बघितलं असेल तर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी किंवा लॅबोरेटरी अटेंडंटसाठी भरलेला असेल तर त्यासाठी काय क्वालिफिकेशन होती त्या क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला, सपोज तुम्ही BScच्या बेसिसवर भरलेला असेल किंवा तुम्ही VLDAच्या सर्टिफिकेटवर भरलेला असेल किंवा तुम्ही जर ट्रॅक्टर ड्रायव्हरसाठी भरलेला आहे तर तुम्हाला त्यासाठी जो तुमचं लायसन्स वगैरे लागते ते गरजेचं आहे. त्यासाठी बघा, किंवा तुम्ही जर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा जर सर्टिफिकेट पाहिजे, सपोज तुम्ही जर कास्ट मधून जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागतो. त्यानंतर तुमचा नॉन क्रिमी लेअर लागेल बघा, NCL लागतो. त्यानंतर बघा, तुम्ही जर EWS कॅटेगरीमधून भरलेला असेल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट लागेल बघा, चालू वर्षाचं 1 एप्रिल 2026च्या नंतरचं. लक्षात घ्या, 1 एप्रिल 2026च्या नंतरचं याची वैधता तुमची असते बघा 31 मार्च 2027 पर्यंत. हा तुम्हाला जनरली तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये लागेल. त्यानंतर बघा, सपोज तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुमच्याकडे दिव्यांगचं सर्टिफिकेट असायला पाहिजे. त्यानंतर बघा, तुम्ही जर माजी सैनिक असाल तर माजी सैनिकचा तुम्हाला जो जिल्हा सैनिक बोर्ड कडून जो सर्टिफिकेट भेटतो हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस पाहिजे. त्यानंतर बघा, नेक्स्ट कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत. खेळाडू आरक्षण बघा, खूप जणांचे आहेत आपल्याजवळ, मला वाटते जवळपास 12 ते 13 जण आहेत आपल्याकडे स्पोर्ट्सवाले. तर स्पोर्ट्सचं पण तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे तुम्ही जर भरलेलं असेल. त्यानंतर बघा, अनाथ जर असेल तर अनाथ आरक्षणाचा पुरावा तुम्ही
प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर प्रोजेक्ट अफेक्टेडचा तुम्हाला सर्टिफिकेट जो आपला उपजिल्हाधिकारी किंवा पुनर्वसन अधिकारी जो तुम्हाला देत असतो प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट तो असायला पाहिजे. किंवा तुमचा जो भूकंपग्रस्त असाल तुम्ही तर तुम्हाला भूकंपग्रस्ताचा पुरावा पाहिजे. अंशकालीन पदवी जर असेल तर हा पण पुरावा तुम्ही द्यायला पाहिजे. त्यानंतर बघा हे जसं मी सांगितलं तुम्हाला नावात जर बदल झाला असेल तर त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राजपत्र किंवा महिला जर विवाहित असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला लागेल, लक्षात घ्या. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा जे तुमचे क्लर्क कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क होते तर अशासाठी जे टंकलेखन ही अर्हता होती अशा विद्यार्थ्यांनी टंकलेखन प्रमाणपत्र मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, लक्षात ठेवा. हे जर नसेल आणि तुम्ही फॉर्म भरला असेल यस करून तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, लक्षात घ्या. तर हे आताच तुमचं सर्टिफिकेट काढून घ्या. त्यानंतर बघा स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य जर हे असेल तर हे पण काढून घ्या. किंवा तुम्ही जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असाल तर सर्टिफिकेट काढून घ्या. त्यानंतर बघा हे महाराष्ट्रामध्ये जे कर्नाटक सीमेवर गाव आहेत 865 गाव त्यामधील जर मराठी भाषिक उमेदवार असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याकडे रहिवासीचा दाखला मिळतो तो काढून घ्या. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र बघा हे जर प्रतिज्ञापत्र नसेल तुमच्याकडे तर मला व्हॉट्सअपला टेक्स्ट करा 9067057977 वर मी तुम्हाला हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पाठवतो. त्यानंतर बघा संगणक अर्हता प्रमाणपत्र तुम्हाला MSCIT गरजेचं आहे बघा. MSCIT सर्टिफिकेट जर नसेल तर ते पण काढून घ्या. त्यानंतर बघा अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे सपोज एखाद्या पोस्टसाठी जर अनुभवाची रिक्रुटमेंट असेल त्यामध्ये रिक्वायरमेंट असेल तर ते तुम्हाला लागेल. त्यानंतर बघा हे सर्व तुमचे किंवा तुम्ही जर जनरली एखाद्या ऑफिसमध्ये किंवा परमनंट लेवलवर असाल तर तुम्हाला तिथून NOC घ्यायचे, लक्षात घ्या. NOC लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. त्यानंतर बघा काही ऑफिशियल जे आपले आतापर्यंतचे वेगवेगळ्या MPSC ने पोस्ट कंडक्ट केल्या तर या पोस्टसाठी काही तुमचे डॉक्युमेंट्स होते. हे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत बघा एक वेळेस त्याकडे पण आपण लक्ष देऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो हे डॉक्युमेंट्स आहेत काही जे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आतापर्यंत ज्या पोस्ट झाल्या त्या पोस्टसाठी हे डॉक्युमेंट्स लागलेले बघा. आदिवास प्रमाणपत्र लागतो तुम्हाला सर्व उमेदवारांसाठी हे आवश्यक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर वयाचा पुरावा लक्षात घ्या. सक्षम प्राधिकरणाकडे तुम्ही जो प्राधिकारी आहे त्याने दिलेला तुम्हाला वयाचा पुरावा म्हणजे तुमचं एक जन्म प्रमाणपत्र किंवा तुमचं माध्यमिक शाळा म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र हे याच्या दोघांच्या याच्यावर तो चालतो. त्यानंतर बघा नेक्स्ट जर बघितलं आपण तर शैक्षणिक अर्हता तुम्हाला बघा जे तुम्ही रिक्वायरमेंट होती त्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन आपल्या नोटिफिकेशन मध्ये तर हे सर्व तुम्हाला जे तुम्ही अपलोड केलेले आहे ते हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं द्यावं लागेल. त्यासोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व जात वैधता आहे की नाही, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे मागासवर्गीय उमेदवारांसाठी. त्यानंतर बघा नॉन क्रिमी लेअर, नॉन क्रिमी लेअर तुम्हाला जनरली बघा 3 वर्षासाठी व्हॅलिड असते, हे जुनं आहे. पण नॉन क्रिमी लेअर जे आहे तुमचं किंवा जनरली जो कास्ट सर्टिफिकेट आहे बघा हे तुमचा 3 वर्षासाठी वैध असतो, लक्षात ठेवा मित्रांनो. तुमचं जर नॉन क्रिमी लेअर हे जर सपोज 2026 साठी पर्यंत जर म्हटलेलं असेल तर तो तुमचा एक्सपायर झालेला आहे 31 मार्चलाच, लक्षात ठेवा. कारण की 31 मार्च नंतर नवीन आपलं जो हे आहे नवीन जो जो आहे फायनान्शियल इयर हा तुमचा जनरली 1 एप्रिलला स्टार्ट होत असतो, लक्षात द्या. 1 एप्रिलला तर तुमचा जर 2026 पर्यंत जर असेल तर तो तुमचा एक्सपायर झालेला आहे तर नवीन तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी काढणं गरजेचं आहे, कास्ट सर्टिफिकेट सॉरी. त्यानंतर बघा नॉन क्रिमी लेअर बी तुम्हाला जनरली जे विजा म्हणजे VJA, VJB, VJAC, VJAD किंवा जनरली जर बघितलं आपण तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील किंवा किंवा तुम्ही SBC, SEBC, EWS बघा EWS चे पण असाल तर तुमच्याकडे तो 2026-27 चा असणं गरजेचं आहे. कारण की तो पण प्रमाणपत्र दर 31 मार्चला एक्सपायर होत असतो, 1 वर्षाची त्याची व्हॅलिडिटी असते. त्यानंतर तुम्ही जर PWD कॅन्डिडेट असाल तर तुमच्याकडे तो PWD सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही जर अनाथ असाल तर तुमच्याकडे अनाथ प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, माजी सैनिक असाल तर त्याचा दाखला लागेल, प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचा दाखला काढून घ्या, भूकंपग्रस्ताचा दाखला किंवा तुम्ही अंशकालीन पदवीधर असाल त्याचा, संगणक अर्हता याचं प्रमाणपत्र पण लागते तुम्हाला, लक्षात घ्या. MSCIT जर सर्टिफिकेट पण कंपल्सरी सर्व उमेदवारासाठी. किंवा त्यानंतर जर बघितलं आपण तर तुमच्याकडे जर नावामध्ये जर बदल झालेला असेल तर तुम्हाला राजपत्राची एक कॉपी पाहिजे, लक्षात घ्या. तो राजपत्रानुसार तुम्हाला एक गॅझेट बनवून घ्यायला लागते, मी जसं आधी सांगितलं तुम्हाला. त्यासोबत तुम्हाला बघा ओळखपत्र लागतो, पासपोर्ट चालेल तुमचा, पॅन कार्ड चालेल, आधार कार्ड चालेल किंवा मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणतं पण एक तुमचं ओळखपत्र म्हणून चालेल. त्यासोबत बघा तुमच्या पदवीचे गुण, तुम्ही जर सपोज ग्रॅज्युएशन तुमचं ज्या बी भाषेमध्ये झालेलं ज्या बी तर ते तुम्हाला लागेल. त्यानंतर बघा नेक्स्ट जर बघितलं आपण
तर गुणवत्ता यादीमध्ये समान गुण प्राप्त उमेदवारांकडून सदर करावयाची कागदपत्रे आहेत. सपोज बघा, समान जर गुण जर भेटले तुम्हाला, तर त्यावेळेस तुमचं जर एज नुसार तिथं काय होत असते, ज्याची एज जास्त आहे तर त्याला जनरली प्रेफरन्स दिला जातो, लक्षात ठेवा. तर हे होते तुमचे. अजून काही तुम्हाला या डॉक्युमेंट्समध्ये सपोज जर बघितलं आपण, तर या डॉक्युमेंटमध्ये जर तुम्हाला काही अजून यामध्ये जर काही शंका वगैरे असेल किंवा एखादं डॉक्युमेंट जर तुम्हाला काढण्यासाठी प्रॉब्लेम जर जात असेल, तर मला 9067057977 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला त्यामध्ये काही जर तुमची शंका असेल तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.